मध्ये वाटलं जाव बरे वाटले. शिंदे साहेब इतरांपेक्षा अधिक मजबूत आहे, सेवाधारी माणूस आहे, कधी धावून जाणार आहे कार्यकर्त्याच्या पाठीशी. बच्चूकडूंना मंत्री केली आमची चूक झाली, उद्धव ठाकरे म्हणाले. मला उद्धव साहेबांना प्रश्न विचारायचा आहे, पहिले ते मुख्यमंत्री झाले का पहिले मी मंत्री झालो? आम्ही त्यांना घरी जाऊन पाठिंबा दिला हे ते विसरले. तुम्ही सांगा, आमच्याकडे 2 आमदार होते, माझ्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार होता, ते माझ्या विरोधात प्रचार करायला आले, तरी सुद्धा शिंदे साहेबांनी आम्हाला कॉल केला, त्यांनी बोलावलं, उद्धव साहेबांची भेट घालून दिली आणि शिंदे साहेबांनी सांगितलं का आपल्याला इकडेच राहायचंय. त्यावेळेस बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळे आमचे पाठिंबा मागत होते. तेव्हा उद्धव साहेब असे म्हणायचे का तुम्ही अपक्षाने जर मला बाजूने उभं केलं तर माझी मुख्यमंत्र्याची जिप्पा तेव्हा मजबूत होऊ शकतं. तर आमचे शिवसेनेचे आणि तुमचे अपक्ष जाऊन भिडले तर माझी संख्या मोठी होतं आणि आमची दावेदारी वाढतं. आता हा चांगला विचार करून आम्ही त्यांना घरी जाऊन पाठिंबा दिला. आणि पहिले मुख्यमंत्री होते का नंतर मंत्री होते हे उद्धव साहेबांना सांगावं. तुम्ही तिकडे गेला असाल. आमच्यावर एक टीका होती की तुम्ही सत्तेसाठी आता शिंदे गटामध्ये गेला, विरोधी पक्षामध्ये राहून जनतेचे प्रश्न रस्त्यावर तुम्ही मांडत होता. आता सध्या हा प्रश्न अशोकराव चव्हाणला विचारला कधी? 2 वेळा ते मुख्यमंत्री होते तरी सुद्धा ते बीजेपी गेले, त्याला तुम्ही प्रश्न विचारत नाही. मोठा आहे म्हणून का? मोठा आहे म्हणून नाही, ते वजनदार आहे म्हणून आणि मी हलका कार्यकर्ता आहे म्हणून. ते प्रश्न इतरांना विचारा ना तुम्ही. तुम्हाला इतर पार्टीकडून ऑफर होते असं तुम्ही बोलला. हा बरोबर आहे. त्यावेळेस तर सगळ्यांचेच फोन चालू होते ना. शरद पवार साहेबांच्याकडून, राष्ट्रवादीकडून आम्हाला फोन होत आहेत, काँग्रेसकडून होत आहे, भाजपाकडून होत आहे. तरी आम्ही उद्धव साहेब मूळचा शिवसैनिक असल्यामुळं उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे शिंदे साहेबांचा आग्रह होता आणि आम्ही पाठिंबा दिला त्यांना. गुवाहाटीला तुम्ही सर्वात अगोदर गेला आणि तेव्हा त्यांनी कबूल केलं होतं का तुम्ही जर आम्हाला मुख्यमंत्रीसाठी उभे राहिले तर आम्ही तुम्हाला राज्यमंत्री करू, मंत्री करू. आता त्यांनी हेडगावकरला राज्यमंत्री केलं अपक्षाला, शंकरराव गळकांना अपक्षांना मंत्री केलं. म्हणजेच अपक्षाची गरज होती हे उद्धवराव विसरले का वाटते? परभणीत इंधनासाठी 7 बार मागितला जातोय शेतकऱ्यांना. त्या असं होत असेल तर आंदोलन करू, त्याच्यामध्ये सुधारणा करावी. नाही झालं तर या व्यवस्थेच्या विरोधात आम्ही आंदोलन करू. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहे, ते कंपनी त्याबद्दल काय म्हणतात? कशाचे? पेट्रोल आणि डिझेलचे तिसऱ्यांदा हा सगळ्या देशातला प्रश्न आहे. मी एकटा इथे बोलून चालणार नाही. फक्त शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरांना डिझेल भेटासाठी आम्ही रस्त्यावर उतरू.